आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सतीश घाटगे पाटील हे सध्या अपक्ष म्हणून कुकर या चिन्हावर लढत आहेत आणि ते लवकरच एका उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत अशी चर्चा, अशी अफवा घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू आहे। परंतु या संदर्भात सतीश घाटगे पाटलांनी काय म्हटलं आहे ते पहा। माझ्या मायबाप जनतेला मी एक शब्द दिला होता विकासाचा, एक स्वप्न दाखवलं आहे या ठिकाणी सुजलाम सुफलाम घनसावंगीचं। हे बघता आणि जनतेचा पाठिंबा इतक्या मोठ्या प्रमाणात एका अपक्षाला मिळतोय हे बघता या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। आता यांनी म्हणजे तुम्हाला हा सांगतो की परवा तर माझ्या गाडीची मोडतोड झाली, टीव्हीवर बातमी त्याची बघा तुम्ही की प्रचाराच्या गाडीची तोडफोड झाली। यांना बघितलं की जनता ऐकायला तयार नाही। आपण तिकीट घेऊन उभं राहिलो पण आपल्याकडे कोणी यायला तयार नाही। आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे सगळे, आम्ही नुसतं आमिष दाखवतोय पण जनता सगळी माझ्याकडे येते। मग आता काय करायचं तर काहीतरी अफवा पसरायचं। मी पहिलेच सांगितलं होतं की ब्रह्मदेव जरी आला तर मी फॉर्म वापस घेणार नाही। हे सगळ्या देवांनी माझा प्रयत्न केले माझा फॉर्म वापस घेणार। आणि मला जनतेला कळकळीची विनंती करायची की मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, अशा कोणत्याही अफवेवर त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका, कारण या लोकांची आता शंभरी भरलेली आहे आणि यांना माहिती आहे की आपल्याजवळ कोणतेही मार्ग उरले नाही, म्हणून व्हॉट्सॲपवर यांचे लोक काहीतरी अफवा पसरतात। याचं मी खंडन करतो, कारण मी 23 तारखेला या ठिकाणी विजयी होणार आहे याचा माझा आत्मविश्वास आहे आणि त्यांना पराभवाची भीती आहे म्हणून ते खोटे अफवा त्या ठिकाणी नेरेटिव्ह सेट करतायत। तरी मला त्यांना पण विनंती करायची आहे की असं पाठीत खंजीर खुपसून असे वार करू नका, समोरून विकासावर बोला। बाकीचं असं तर सोशल मीडियावर काही करून सगळं काही होत नसतं।